Hello and very good morning from Pangong Lake. My name is Sahil and you are watching Nisarga Moto on YouTube. So असा आहे संपूर्ण पँगॉंग लेकचा परिसर. वाव, इतकं छान दिसतंय लेकचं निळं निळं पाणी. किती मोठी लेक आहे आणि ही लांब लांबपर्यंत पसरलेली. इट्स अमेझिंग. एक नंबर. कालपर्यंत जी खराब झालेली हालत होती ती सगळी एकदम मस्त झालेली आहे. आता तब्येत ठणठणीत आहे आणि तो 3 डेट्सवाला पॉईंट आहे. सो तिथे उभं राहून एकदा एक फोटो काढायचा आहे मला. आता वरनं बघा पँगॉंग लेकचा व्ह्यू. वाह, किती मस्त दिसतंय हे सगळं. किती लांबपर्यंत पसरलेली आणि ही लेक. अमेझिंग. नेटवर्कबद्दल बोलायचं झालं तर पँगॉंगमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जास्ती करून इकडे एअरटेल आणि BSNLचं नेटवर्क मिळेल. जिओचं नेटवर्क तुम्हाला मिळणार नाही. आणि पुढे एक चुशुल म्हणून गाव आहे, तर त्या चुशुल गावामध्ये तुम्हाला फक्त जिओ चालेल, बाकी दुसरे कुठले नेटवर्क चालणार नाहीत. सो बेटर आहे की तुम्ही जिओ आणि एअरटेल असे दोन्ही सिम कार्ड्स कॅरी करा. जिकडे जे चालेल ते चालेल. इकडे असे काही चांगले असे स्पॉट्स नाही आहेत, नुसते होमस्टेज वगैरे आहेत. स्पॉट्स खरे चालू होतात स्पांगमिक, मान आणि मेराक गावापासून. तर ही गावं इकडनं सगळ्यात पहिलं जे गाव लागलं आपल्याला लुकुंग, त्या गावापासून साधारणपणे 6, 12 आणि 28 किलोमीटर अशा अंतरावरती आहेत. तर आजचं आपलं सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन असणार आहे चुशुल गाव, जे की असेल 28 किलोमीटर इकडनं फ्रॉम लुकुंग. बापरे, लुक ॲट द व्ह्यू. इट्स रिअली अमेझिंग. किती लांब पसरलेली लेक आहे ही. म्हणजे या लेकचं अंतर एवढं आहे की ही लेक एवढ्या मोठ्या डिस्टन्सवरती पसरली आहे की तुम्ही पुण्यामधून मुंबईला जाऊ शकता तरीसुद्धा ही लेक संपणार नाही. म्हणजे पुणे ते मुंबई जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षासुद्धा ही लेक मोठी आहे. आणि ही सगळी जी लेक आहे ही पूर्णपणे खाऱ्या पाण्याची आहे. म्हणजे एवढे जास्ती प्रमाणात पाणी असून त्या पाण्याचा एक थेंबसुद्धा पिण्याच्या लायकीचा नाही आहे. तर आता मी पोचलो आहे स्पांगमिक या गावामध्ये. आणि ना पँगॉंग लेक साईडला जर का तुम्हाला राहायची सोय पाहिजे असेल ना, तर कुठल्याही प्रकारचं प्री बुकिंग करायची काही आवश्यकता नाही आहे. कारण की इथे खूप सारे स्टेज आणि रेस्टॉरंट्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही आरामात इथे येऊन तुम्हाला जे चांगलं वाटते ते बघून व्यवस्थित राहू शकता. फक्त एकच सजेशन असेल की ज्यावेळेला तुम्ही लेहवरतून निघाल किंवा कुठूनही याल, सकाळी तुमचा प्रवास लवकर सुरू करा, जेणेकरून तुम्ही वेळेवरती पोचाल. नाहीतर काल माझ्यासोबत काय झालं की मी ऑलमोस्ट सकाळी 9:15 वाजता निघालो टॅक्सीवरून. आणि म्हणजे मी वेळेतच पोचलो असतो, तर का शोकवाला रस्ता चालू असताना तर वेळेत पोचलो असतो. पण प्रॉब्लेम काय झाला, जो शोकवाला रस्ता होता तो तर होता बंद. त्याच्यामुळे काय झालं की मला वारीला पास थ्रू यावं लागलं. आणि वारीला पास एवढा डेंजर होता की तिथे गाडी 1 आणि 2 गेअरशिवाय वरती जातच नव्हती. पण वारीला पास खूप सुंदर आहे. तुम्ही जर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की वारीला पासचं जे वेदर आहे ना, बापरे, ती जी पूर्ण व्हॅली आहे एक नंबर यार. म्हणजे त्या व्हॅलीचं ना
त्या व्हॅलीला तोडच नाही आहे. आजपर्यंत मी असा इतका सुंदर रस्ता अजिबात बघितला नव्हता. सो स्पांगमिक विलेज क्रॉस झालं. आता नंतरचं जे गाव येईल ते येईल माण विलेज. आणि ना थंडी खूप वाजते, एवढं ऊन असून सुद्धा थंडी वाजते. काल रात्री तर ऑलमोस्ट -1 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं. काहीच यार, जसं असं ना सूर्यप्रकाश चेंज होतोय तसं तसा पाण्याचा रंग बघा ना. आता इथे पूर्णपणे हिरवं आणि निळं पाणी दिसतंय आणि तिकडे मागे काळं पाणी दिसतंय. दिस इज अमेझिंग. आणि माण विलेज बघा ना किती सुंदर आहे. वाव. माण विलेजमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर सारे कॉटेजेस आणि स्टेज मिळतील. सो तुम्ही माणमध्ये पण राहू शकता. आणि मेन म्हणजे माण विलेजमध्ये तुम्ही कॅम्पिंग सुद्धा करू शकता. आता मी माणगाव जस्ट क्रॉस केलंय आणि हा पूर्ण माणचा व्ह्यू आहे आणि हा पूर्ण लेकचा व्ह्यू आहे. यार काय जादू आहे ना. Again, blue waters. यार खरं तर तिथे खाली जायचं होतं पण माहीत नाही रस्ता कुठून आहे. छोटासा ब्रिज टाईप स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. दोन्ही बाजूला पाणी आहे आणि मध्ये वाळूची पायवाट आहे. वाव. तर आत्ता मी ज्या स्पॉटला उभा आहे तो स्पॉट माण आणि मेराक विलेज या दोघांच्या मध्ये येतो. आणि या स्पॉटवरनं पँगॉंग लेकचा जो व्ह्यू आहे ना तो अतिशय सुंदर दिसतो. म्हणजे मी मागे लुकुंगा आणि स्पांगमिकमध्ये जे व्ह्यूज बघितले त्यापेक्षा इथला व्ह्यू खूप छान आहे. मी तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो. तर असा हा व्ह्यू आहे आणि त्या तिथे किनाऱ्यावरती ना छोट्या छोट्या लाटा येत आहेत आणि त्यांचा आवाज वरपर्यंत ऐकू येतो आपल्याला. आणि अशी विस्तृत पसरलेली पँगॉंग लेकसुद्धा आपल्याला इथून बघायला मिळते. आणि त्याचबरोबर पँगॉंग लेकचे वेगवेगळे रंग. पँगॉंग लेक हे आपले रंग दर क्षणाला बदलत राहते. म्हणजे जर का तुम्ही आता इथे बघितलं तर इथे बऱ्यापैकी हिरवा आणि निळा रंग आहे आणि जरा थोडंसं लांब नजर गेली तर काळा रंग आहे. सो ही आहे पँगॉंग लेकची ब्युटी. आणि ते तिकडे दिसते ते स्पांगमिक आणि माण विलेज. हा वाला व्ह्यू बघा ना काय दिसतोय सुंदर. एक नंबर. शब्द कमी पडतायत आता. काय बोलावं हे सुचत नाहीये. आणि आभाळ पण एकदम क्लिअर आहे आज. त्याच्यामुळे काय होतं ना की कदाचित हाणलेलं स्टार गेजिंग जे आहे ते पण खूप चांगलं होऊ शकतं. लेट्स होप फॉर दी बेस्ट. जेव्हा मी सार्चूला थांबलो होतो ना कॅम्पिंग करण्यासाठी तेव्हा पण स्टार गेजिंग खूप मस्त झालं होतं. फक्त फरक एवढाच होता की त्यावेळेला मी फोटो वगैरे बाहेर जाऊन काढून नाही शकलो बिकॉज थंडी एवढी होती
की थंडीने हालत खराब केली होती यार. हा व्ह्यू आणि मेराकमध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे होमस्टेज, रेस्टॉरंट्स, राहण्याची व्यवस्था खूप काय काय अवेलेबल आहे. इथे तुम्ही कॅम्पिंग सुद्धा करू शकता. तर असा हा सगळा एक्सपिरियन्स होता माझा पँगॉंग लेक फिरण्याचा. पँगॉंग लेकमध्ये जास्ती काही फिरण्यासारखं नाही आहे. फक्त जे काय तुम्हाला फोटोग्राफ्स वगैरे काढायचे असतील ते तुम्ही काढू शकता. फक्त मला ही गावं एक्सप्लोअर करण्यासाठी वेळ मिळाला नाही आहे. पण जेव्हा कधी पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी मी जेव्हा कधी येईल तेव्हा ही सगळी छोटे छोटे गावं एकदम निवांत टाईम काढून एक्सप्लोअर करेल. चला आता वॉटर क्रॉसिंग्समध्ये पाणी तर नाही आहे. तर हा आहे सगळा पँगॉंग लेकचा व्ह्यू. आपण जवळजवळ 30 किलोमीटर आलो आहे लुकुंगपासून आणि तरीसुद्धा ही लेक संपलेली नाही आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की ही लेक किती मोठी असेल. तर आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 11:15 आणि मी लुकुंग, स्पांगमिक, मांड आणि मेराक ही चारही गावं क्रॉस करून पुढे आलेलो आहे. आणि पँगॉंग लेकचा मी सगळा पूर्ण आनंद घेतलेला आहे. पँगॉंग लेक खरंच खूप छान आहे. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी इथे यायला पाहिजे. तर हा होता माझा पँगॉंग लेकपर्यंतचा प्रवास आणि पँगॉंग लेक एक्सप्लोरेशन. थोडंसं एक्सप्लोअर करू शकलो ड्यू टू लिमिटेड टाईम. पण जर का नेक्स्ट टाईम ज्या वर्षी मी कधी येईल, पुढल्या वर्षी येईल, त्याच्या पुढल्या वर्षी येईल, त्यावेळेला मला ही चारही गावं पूर्ण एक्सप्लोअर करायची आहेत. कारण की ही गावं खूप सुंदर आहेत आणि याच्यासाठी थोडं जास्ती वेळ काढून यायला पाहिजे. आणि आता मी माझा पुढचा प्रवास कंटिन्यू करतो आहे जो की असेल हानलेकडे. सो आत्ता वाजले दुपारचे 11:15. खूप जास्ती ऊन आहे, डोळ्यावरती पण प्रचंड ऊन येतं आहे. आणि हानलेला जाताना अनेक चॅलेंजेस येणार आहेत. वाटेत मला एका ठिकाणी पेट्रोल भरायचं आहे जिथे कुठे अवेलेबल असेल तिथे. एकदा टाकी फुल केली सो की मग उमलिंगला पासचं टेन्शन राहणार नाही. आणि उमलिंगला पास झालं की मग आपला रिटर्नचा प्रवास चालू होणार आहे. पण त्याआधी हानलेपर्यंतची जी जर्नी असणार आहे ती खूप इंटरेस्टिंग असणार आहे, चॅलेंजेसनी भरलेली असणार आहे. माहीत नाही पुढे माझ्यासमोर कुठल्या कुठल्या गोष्टी वाढवून ठेवलेल्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. तर मित्रांनो, मेराकपासून निघून साधारणपणे एक अर्धा तास झालेला आहे आणि इकडनं हानले अजून 118 किलोमीटर आहे. सध्या मी पोचलो आहे चुशुल या गावामध्ये आणि प्रत्येक गावची ब्युटी मला बघायला मिळते. इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी हिरवगार रान आहे, त्यातून एक छोटासा झरा वाहतोय. तर चुशुलला आल्यानंतर तुम्हाला जिओला नेटवर्क मिळेल. सो तुम्हाला फोन चालवायचा असेल, नेट चालवायचं असेल तर ते तुम्ही चुशुलमध्ये येऊन चालवू शकता इफ यू हॅव जिओ सिम कार्ड. आणि जर का तुमच्याकडे एअरटेल असेल तर एअरटेलला संपूर्ण पँगॉंगचा परिसर, मेराक इथपर्यंत पूर्ण नेटवर्क मिळेल तुम्हाला. सो बेटर आहे की तुम्ही सोबत येताना ना एक एअरटेल पोस्टपेड आणि एक जिओ पोस्टपेड दोन्ही कॅरी करा. बिकॉज काही ठिकाणी एअरटेलला रेंज आहे आणि काही ठिकाणी जिओला रेंज आहे. जिथे जिओला रेंज आहे तिथे एअरटेलला रेंज नाही आहे आणि जिथे एअरटेलला आहे तिथे जिओला नाही आहे. सो बेटर आहे दोन्ही सिम्स कॅरी केलेले. गाडी थोडीशी स्ट्रगल करते, हाफ क्लचवरती उचलायला लागते. बट दिस इज एक्सपेक्टेड. एवढ्या हाय अल्टिट्यूडमध्ये हे होणारच आहे.
तर हा वाला जो एरिया होता तो आर्मी एरिया होता, तिकडनं एंट्री नाही आहे. त्याच्यामुळे परत थोडंसं मागे जाऊन राईट 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 करत तिकडे असं खाली उतरायला लागेल. सो बेसिकली जिकडनं आलो तिकडनंच परत. ओके, लेट्स गो. ओके, सो मग अशी मी इकडनं असा टर्न घेतला, तर आता मला सरळ जायचं आहे. ठीक आहे. आणि परत आपण त्या मेन हानलेवाल्या रस्त्याला लागू. सो हे आहे चुशुल गाव. तर चुशुलमधून जो गावातला रस्ता जातो त्या रस्त्याला एक पोलीस चौकी लागते बेसिकली. सो तिथे तुम्हाला तुमचं परमिट, गाडी नंबर आणि मोबाईल नंबर या गोष्टी एंटर करायच्या असतात. अँड वन्स यू गेट अप्रुव्हल फ्रॉम देम यू कॅन गो अहेड. सो मगाशी मी चुकून त्या रस्त्याला आलो होतो, तो मिलिटरीचा रस्ता होता. पण आता असाच रस्ता आहे की काय? जर का असाच रस्ता असेल तर बरोबर आहे, 3.5 ते 4 तास लागतीलच. आय जस्ट विश की पुढे जाऊन रस्ता चांगला होईल, नाहीतर मला या ऑफरोडिंगचा वैताग आलेला आहे आता. ऑफरोडिंगमुळे होतं काय ना, जी ठरवलेली वेळ असते की ज्या वेळेत आपल्याला पोचायचं आहे त्यावेळेत पोचता येत नाही, आणि मग पुढचं सगळं प्लॅनिंग फसतं. जसं काल झालं लेहला. आणि एकदा का प्लॅनिंग फसलं की संपलं. तर तुम्ही बघू शकता की हे सगळं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे वरचा चांगला रस्ता सोडून ह्या मातीतल्या रस्त्यातून गाडी चालवायला लागते. माहीत नाही असं कुठपर्यंत करायचं आहे. अरे यार, काय माझ्यासोबत असं होतं. जो कोणी पुढच्या वर्षी येईल त्याला इथला रस्ता एकदम चांगला मिळणार आहे, त्याची मजा असणार आहे.
नाही म्हटले जायला. अरे बघताय तुम्ही, गाडी पूर्ण घसरते वाळूमध्ये. फक्त अडकायला नको. हाँ, बस हो गया भाई, अब मैं और नहीं सह सकता ये मिट्टी वाला रास्ता. मैं चला यहाँ से. हाँ, ऑफ रोडिंग करताना ना इकडनं खूप सारे रस्ते जातात. एक रस्ता तिकडनं जातोय, हा जातोय, पलीकडनं जातोय. नक्की समजत नाही आहे कुठल्या रस्त्याने जायचं आहे. आता जो रस्ता गुगल मॅप दाखवतोय किंवा ऑफलाईन मॅप्समध्ये दिसतोय की जो रॉंगो विलेजपर्यंत जाईल, त्या रस्त्याने मी चाललो आहे. भैया, हानले के लिए सीधा जाना है? हाँ, अच्छा अच्छा, हाँ अच्छा, रास्ता ऐसा ही है पूरा आगे? ठीक है, अच्छा ठीक है ठीक है ठीक है, ओके, थैंक यू. असा कसा टेरेन आहे हा? एका बाजूला सगळं सुकलेलं आणि एका बाजूला हिरवगार गवताचं मैदान. काय कळतच नाहीये. यार पूर्ण माती आहे. समोर थोडा तरी बेटर रस्ता दिसतोय. साधारण 45 मिनटं ऑफ रोडिंग ड्रायव्हिंग करून मी पोचलोय रिजांगला वॉर मेमोरियलमध्ये. सो हे आहे रिजांगला वॉर मेमोरियल, जो रिजांगलाचा वॉर झाला होता 1962 मध्ये. त्यासाठी हे मेमोरियल उभारलं गेलं आहे. मी काय इथे थांबणार नाही आहे, कारण की मला अजून साधारणपणे 100 किलोमीटर जायचं आहे. सो मी इथे थांबणार नाही आहे. माझं फायनल डेस्टिनेशनकडेच मी चाललो आहे, जे की हानले. लेट्स कंटिन्यू. दमवलं या रस्त्याने छायला. हे 100 किलोमीटर ना माझ्या अंगातला जीव काढणार आहेत. मग अशी तर चायला पडता पडता वाचलोय. जाऊ का वरनं? आता जाऊ शकतो वरनं. चला, फायनली चांगला रस्ता. हा, आत्ता जरा जीवात जीव आला. गाय ग, बापरे. बस आता जो मागे टाइम वेस्ट झाला आहे तो सगळा आता इकडे भरून काढायचा आहे. फक्त एकच इच्छा आहे, असाच रस्ता शेवटपर्यंत राहावा. पडला बाबा 5वा गिअर.
तर फायनली आत्ता आपल्याला चांगला रोड मिळालेला आहे. तर असा हा रस्ता आहे. वाव, लुक ॲट द व्ह्यू. हानले इज मोर 95 किलोमीटर्स फ्रॉम हियर. म्हणजे साधारणपणे 2 तास लागतील. आणि जर का असाच 70-80चा स्पीड ठेवला तर 1.5 तासामध्ये सुद्धा पोहोचून जाऊ. हा जो काही व्ह्यू दिसतोय ना, हा खूप मस्त आहे. लांब लांब पसरलेलं मैदान, त्या मैदानात कोणीच नाही आहे, फक्त मी आणि माझी बाईक आणि माझे विचार. दॅट्स इट. फक्त पळवा गाडी, फक्त पळवा. सो मला तर काय इथे थांबायचं नाही आहे. मी डायरेक्टली निघून जाणार आहे इकडनं वरती. सिक्स्टीचा जरी स्पीड पकडला तरी 1 मिनिटामध्ये 1 किलोमीटर होतं आहे. नाईस. आणि जर का असाच रस्ता असेल ना तर मजा येईल. तर मित्रांनो, हानलेला जायचं एक 75 किलोमीटर आधी एक चेकपोस्ट लागेल. तिथे ड्रायव्हिंग लायसन्स आणि परमिट पुन्हा एकदा शो करायचं आहे, एंट्री करायची आहे आणि मग पुढे जायचं आहे. सो ह्याच्यानंतर 15 किलोमीटरवरती आणखीन एक चेकपोस्ट येईल. तिथे परत एकदा परमिट, लायसन्स सगळं शो करायचं आहे. इथेच तर गाडी पळते 85, 90, 100 कडक. विमानासारखं चाललोय उडत उडत. चा स्पीड आहे आत्ता. 95. खतरनाक विंड ब्लास्ट लागतोय. एक नंबर. सो जो हानलेचा जो टर्न आहे तो बहुतेक इकडे आहे. आपल्याला इकडे वळायचं आहे, पण मला गाडीत पेट्रोलसुद्धा टाकायचं आहे. सो मी विचार करतो आहे की पहिलं न्यूमाला जाऊ का. सो न्यूमाला जायचं असेल तर मला इकडनं जावं लागेल. माहीत नाही रस्ता कुठे आहे. सरळच जायचं आहे. येस, सरळच जायचं आहे. ओके, अजून तो वाला टर्न आला नाही आहे जो मी विचार करतो आहे, रॉंगोवाला. सो याच रस्त्याने सरळ जायचं आपल्याला. बघूया आता पुढे जाऊन काय लागतं आहे. हां, तो रॉंगोवाला जो टर्न आहे तो पुढे आहे 11 किलोमीटरवरती.
गुगल मॅप तरी अजून तसंच दाखवत आहे. गाईस काय रोड मिळाला आहे आत्ता. वाव, एक नंबर. खतरनाक रस्ता मिळालाय. हा, काय ब्युटी आहे या रस्त्याची. अमेझिंग. Why it is showing 79? ते 60 FPS मध्ये बघताना वाटणार पण नाही एवढा स्पीड आहे म्हणून. काय मजा येते यार गाडी चालवायला. आहा, मला जेव्हा मी पेट्रोल भरायला येत होतो तेव्हा एक वेगळाच कांड झाला आहे. खाली बघू शकता गिअर लिव्हर रस्त्यात कुठेतरी पडला आहे. आणि आता तो माहीत नाही कुठे पडला आहे, तेच आता शोधायचं आहे. अरे यार, पुढे एक ग्रुप येतोय, त्यांचा मेकॅनिक भेटला मला. तर तो मला गिअर लिव्हर लावून देईल. तर बघूया आता काय होतंय. इकडे नाही आहे, ह्याच्याच पुढे आहे, पेट्रोल पंपच्या पण पुढे आहे. ह्याच्या पण आधी पडलेला आहे. प्लीज यार देवा मिळू दे. 3:15 वाजले. ठीक आहे, अजून पण मिळालं तरी काम होईल. आता गिअर लिव्हरच शोधतोय मी, प्लीज भेटला पाहिजे. तर मित्रांनो फायनली हा गिअर लिव्हर जो आहे तो आपल्याला सापडलेला आहे.
आणि आता मला ट्रिप कॅन्सल नाही करायला लागणार आहे. थँक्यू गॉड. तो फायनली इथे एक रॉयल एनफील्डचा ग्रुप मिळाला. सो त्यांच्यासोबत ही मेकॅनिकची व्हॅन असते, क्रू असतो. सो मी लिव्हर घेऊन आलो आणि आता त्यांनी हा लिव्हर बसवून दिला आहे मला. आय होप इथून पुढची जर्नी चांगली होईल. खूप मोठा मिसॅप होण्यापासून वाचला आहे. मला आत्ताच वाटलं होतं की लेहला परत जाऊन ट्रिप कॅन्सल करावी, कॉज जर का लिव्हर नसता मिळाला तर इथे काहीच नाही आहे. आणि जो माझ्या मागे तुम्ही पेट्रोल पंप बघताय तो इंडियातला लास्ट पेट्रोल पंप आहे. गाईज लिटरली सांगतो, असं वाटलं होतं की माझी ट्रिप इथेच संपली, दी एंड झाला माझ्या ट्रिपचा. पण सुदैवाने मी मागे गेलो आणि मला गिअर लिव्हर मिळाला. आणि ते गिअर लिव्हर पण एकदम चांगल्या कंडिशनमध्ये होतं. त्याचा एकसुद्धा नटबोल्ट वेगळा नव्हता झालेला. त्याच्यामुळे काय झालं ना की तो व्यवस्थित बसला परत. आणि त्या ग्रुपसोबत जी व्हॅन होती ती फक्त रॉयल एनफील्डच्या गाड्या नीट करते, पण त्यांनी बसवून दिला मला. सो मेनी थँक्स टू रॉयल एनफील्ड. बिकॉज ऑफ यू माय ट्रिप विल गेट कम्प्लीट. थँक्यू रॉयल एनफील्ड, यू गाईज आर ग्रेट. अँड फायनली न्योमाला पेट्रोल भरून आता मी चाललो आहे हानलेला. आणि आता आपली ट्रिप कदाचित कंप्लीट होणार आहे. आता काही चॅलेंजेस येणार नाहीत, हीच माझी इच्छा आहे. आणि हा साईडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता ग्राउंडचा, एक नंबर. तर अशा सगळ्या गमती ट्रिपमध्ये होत राहतात. आता प्रत्येक वेळी चेक करणार मी खाली लिव्हर आहे का नाही. मगाशी ना पडल्याचा कसला तरी आवाज आला होता, पण मी लक्ष नाही दिलं. मला वाटलं दगड बिगड उडून इंजिनला लागला असेल, त्याचा आवाज आला असेल खणखण. पण नंतर जेव्हा पुढे चढावरती गेलो ना, तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे की आपला लिव्हरच पडला म्हणून गिअरचा. आईच्या गावात. आणि हे काय फक्त ही गाडी आहे म्हणून होतं असं काही नाही, कुठल्याही गाडीसोबत होऊ शकतं. जर का तुमचा लिव्हर आहे तो टर्न घेताना समजा रस्त्याला वगैरे घासला किंवा कुठला दगड वगैरे उडून लागला त्याला, तरीसुद्धा तो लिव्हर निघू शकतो. सो ह्याच्यात गाडीचा काही दोष नाही आहे, गाडी व्यवस्थित आहे. तर हानले इकडनं आहे अजून 67 किलोमीटर. चला आता पटपट हानलेला पोचायचं आहे. आणि हानल्यामधून स्टार गेजिंग करणं आज तर काही पॉसिबल वाटत नाही आहे, कारण की खूप ढग आलेले आहेत. तर बघूया आता काय दिसतंय रात्री. रस्त्याचा क्विक ओव्हरव्ह्यू देतो. मगाशी मी आलो डुंगटीवरून, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पँगॉन्ग लेकचा रस्ता पकडता, मेराक नंतर रिजांगला वॉर मेमोरियल, आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा इकडे या चौकामध्ये येता तेव्हा तुम्हाला जर का पेट्रोल भरायचं असेल, जेव्हा तुम्ही इकडनं येता तेव्हा तुम्हाला या रस्त्याने मागं जावं लागतं. तिकडे न्योमाला पेट्रोल पंप आहे 22 किलोमीटरवरती, भारतातला लास्ट पेट्रोल पंप. आणि ज्यावेळेला तुम्ही सरळ जाता तर सरळ रस्ता जातो रॉंगो विलेजला आणि हानलेला. सो आता इकडनं मी आलो असा, इकडे गेलो मागे, पेट्रोल फुल केलं आणि आता जाणार मी हानलेला. चलो, हानले इकडनं आहे अजून 50 किलोमीटर. आणि वाटेत गिअर लिव्हरची जी काय गंमत झाली ती मी सगळी तुम्हाला दाखवलीच. जर का तो गिअर लिव्हर नसता मिळाला ना, शपथ सांगतो 2 वर्षाची मेहनत माझी वाया गेली असती आणि हाती काहीच लागलं नसतं. यार किती मस्त आहे हे, एकदम प्लेन ग्राउंड आहे. वाव. आता बघूया हानलेला जाऊन कॅम्पिंग करायचं का होमस्टे घ्यायचा. माझा असा विचार आहे की आज होमस्टे घ्यावा, म्हणजे उद्याला सकाळी उमलिंगला करून आलो की दुपारी मला टेंट लावता येईल आणि मग तसं पुढचं काम करता येईल, ते बरोबर राहील. चला तर बघूया आता काय होतंय. सँड ड्यून्स तर इथे आहेत चांगले, हुंदरपेक्षा एकदम प्रॉपर सँड ड्यून्स आहेत. एक नंबर यार, काय स्ट्रक्चर झाले तयार ते. वाव.
लय भारी. तर हे रॉंगो विलेज आहे आपण आता जिथे आलोय ते. आणि ही जी नदी वाहते आय थिंक ही इंडस नदी आहे, माहीत नाही मला पण. बट येस, इट लुक्स लाईक इट्स इंडस रिव्हर. अमेझिंग अमेझिंग ॲटमॉस्फिअर. गो विलेज किती मस्त आहे. इथे कॅम्पिंग करायला काय मजा येईल ना. खरंच मी एक दिवस ना रिझर्व ठेवला होता कॅम्पिंग करण्यासाठी, मग माझी कंपनी सुट्टी नाही दिली त्यांनी मला 2 दिवसाची वाढवून म्हणून. नाहीतर मी आज कॅम्पिंग इकडेच करणार होतो. किती सुंदर विलेज आहे, नदी आहे छान, आजूबाजूला छान हिरवळ मैदान आहे. तिथे मस्तपैकी मी टेंट लावला असता आणि केलं असतं ना कॅम्पिंग. पण नाही, त्याच्यामुळे मला माझी ट्रिप शॉर्ट करायला लागली आणि एक दिवस हानलेला एक्स्ट्रा वाढवायला लागला. ठीक आहे. असं वाटतंय ना की तिकडे जे ढग आलेत, पाऊस चालू आहे तिकडे आणि आपल्याला पण तिकडेच जायचं आहे. बघूया आता, गेल्यावरच कळेल पाऊस चालू आहे का आणखीन काय. पण पूर्ण काळे काळे ढग आलेले आहेत आणि वेदर अचानक बदललेलं आहे. स्टार गेजिंगचं स्वप्नच राहणार की काय, बघूया काय होतंय. आणि रस्ता तर खूप भारी आहे, म्हणजे कधी वाळवंट, कधी एकदम हिरवगार मैदान. हे समोरची सगळी सिनरी बघा यार, किती बघायला सुंदर वाटतंय हे. वाव. सो हानले इकडनं अजून आहे फक्त साधारणपणे 9 किलोमीटर. आणि यार फक्त रात्री ना असं आभाळ नको आहे, जे इकडे आहे ते असं आभाळ पाहिजे निळं, तर रात्री आज स्टार गेजिंग करता येईल. अदरवाईज नॉट पॉसिबल. आणि पहिली गोष्ट म्हणजे आता पौर्णिमा पण जवळ येते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम खूप जास्त आहे की आपल्याला तारे आणि मिल्की वे बघायला मिळणं खूप अवघडच वाटतंय. पण जरी चंद्र असला तरीसुद्धा दिसतं, फक्त आकाश मोकळं पाहिजे. हे असे जे ढग आलेत ना, हे नको यायला. तुमची हिमालयन आहे, रॉयल एनफिल्ड आहे, माझी होंडा 125cc आहे. मी त्या खड्ड्यांमधून नाही जाऊ शकत एवढा सापसूप. आधीच एकतर माझा लिव्हर तुटला होता, अजून काय काय तुटेल देवालाच माहिती. चला, आणले 8 किलोमीटर फक्त. या रस्त्यावरती ना गाडी चालवायला मजाच खूप वेगळी येते. मोर 7 kilometers to go. So finally we are now entering into Hanle, and just look at the view. Wow. हो. फक्त मी आणि माझी गाडी, बाकी काही नाही. एक नंबर यार. ती तिकडे वरती ऑब्झर्वेटरी आहे, तिकडनं दाखवतात मिल्की वे, म्हणजे ऑब्झर्व करतात. आपल्याला पण दाखवतात, पण टायमिंग मला माहीत नाही, सो ते उद्याला बघेल मी. आत्ता सध्या पटकन एक स्टे शोधायचा आहे आणि तिथे राहून घ्यायचं आहे.
आराम करायचा आहे, आरामाची फार गरज आहे. तर फायनली आत्ता वाजलेत 6:30 संध्याकाळचे आणि मी येऊन पोचलो हानलेला. इथे एक होमस्टे घेतलेला आहे दोघांमध्ये मिळून. एक पुण्यातलाच एक माणूस मिळालेला आहे मला, त्याच्यासोबत मी आता रूम शेअर करेल. सो तो पण सोलोच आलेला आहे आणि मी पण सोलोच आलो आहे. सो कोण ना कोणतरी सोबती आम्हाला राहील. आणि त्यांचं ओमलिंगला वगैरे करून झालेलं आहे, ते आता उद्याला सकाळी निघून जातील. सो असा होता माझा टोटल आजचा हानलेचा प्रवास, चॅलेंजेसनी भरलेला. जे काय गिअर लिव्हरचं नाटक झालं आहे तिथे माझी एवढी फाटली होती की मला असं वाटलं की आता माझी ट्रिप इथे संपली आणि जे माझे लास्ट 2 स्पॉट आहेत हानले आणि उमलिंगला ते बहुतेक नाही होणार. पण सुदैवाने रॉयल एनफिल्डचे क्रू मेंबर्स भेटले आणि मला गिअर लिव्हरसुद्धा भेटला मागे गेल्यानंतर. त्याच्यामुळे काय झालं ना की गिअर लिव्हर गाडीला परत बसवता आला आणि माझा प्रवास सुरू झाला. आणि जर का गिअर लिव्हर नसताच मिळालं तर काय केलं असतं, तर मला कदाचित परत लेहला 200 किलोमीटर जाऊन कारमधून किंवा कोणाच्या तरी बसमधून जाऊन मेकॅनिक आणायला लागला असता आणि मग फिटिंग करायला लागलं असतं. किंवा गाडी जर का फर्स्ट किंवा सेकंड गिअरमध्ये बंद पडली असती ना तरीसुद्धा मी लेहला गेलो असतो. पण गाडीचा जो लिव्हर होता तो पडला टॉप गिअरमध्ये. त्याच्यामुळे काय झालं, 5व्या गिअरवरती गाडी चढावरती चढवणं खूप चॅलेंजिंग टास्क होता. पण तरीसुद्धा मी ते केलं. हाफ क्लचवरती गाडी उचलत होतो. गाडी चालली होती नुसतं घारघूर व्हायब्रेशन करत. पण फायनली मला रस्त्याने जाताना लिव्हर मिळाला. एक 4 किलोमीटर मागे मी जेव्हा गेलो तेव्हा लिव्हर मिळाला. आणि लिव्हर मिळाल्यानंतर मी परत घेऊन आलो, तो रॉयल एनफिल्डच्या माणसाकडे दिला. गाडी आम्ही डबल स्टँडला लावून तो गिअर लिव्हर बसवला आणि फायनली मी आत्ता हानलेला पोचलो. सो असा हा सगळा प्रवास होता. आय होप तुम्ही ही जर्नी एन्जॉय केली असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग निसर्ग मोटो. बघत रहा निसर्ग मोटो, वाऱ्याच्या तालावर वेगाचा साज.